पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. लेखक श्रीमती विनया गोरे. भाग 4. भवाळकर मावशींकडच्या कानावर पडलेल्या साहित्यिकांच्या गप्पाही मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. त्यांच्याकडे एखाद्या मुद्द्यावर 2-3 जणं उलटसुलट बोलत. ते कानावर पडून विचार किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केला जाऊ शकतो याची जाणीव होत गेली. वाचन आणि या गप्पांचा फायदा मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना व्हायचा. मी भरपूर स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. यामध्ये सांगली, पुणे, कोल्हापूर, उगार, बेळगाव आणि मुंबईमधील स्पर्धांचाही समावेश आहे. सुरुवातीला आई, बाई किंवा सर भाषण लिहून द्यायचे. लवकरच मी माझं भाषण लिहू लागले. मला वाटायचं दुसऱ्यानं लिहून दिलेल्या छान भाषणापेक्षा भले माझं थोडं कच्चं असलं तरी चालेल, पण ते मी विचार करून लिहायला हवं. मग मी ते रेकॉर्ड करून ऐकायची. लोकांना कसं वाटेल ते ऐकायला मी आरशासमोर प्रॅक्टिस करायची. मी कशी बोलते, माझे हातवारे कसे होतात. नकळत आवाजाचा पोत, देहबोली आणि शारीरिक हालचाली किती महत्त्वाच्या आहेत हे शिकत होते. शाळेत असल्यापासून व्यासपीठावर चमकले. आंतरविद्यापीठ आणि खुल्या वक्तृत्व स्पर्धेत अनेक बहुमान मिळवले. माझी 4थी पर्यंतची शाळा म्हणजे बापट बाल शिक्षण मंदिर आणि 5वी ते 11वी पटवर्धन हायस्कूल. दोन्ही शाळा मराठी माध्यमाच्या, मुलामुलींच्या एकत्र शिक्षणाच्या. 1ली-2रीच्या खूप काही आठवणी नसल्या तरी 4थीच्या आठवणी मात्र आहेत. स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसले होते. कितवा आठवत नाही, पण नंबर आला होता. त्या नंबरापेक्षा शाळेच्या फळ्यावर माझं नाव बघायला जास्त आवडलं होतं. 4थीच्या कडवेकर सरांचं अक्षर अतिशय सुरेख होतं आणि ते मुलांकडून अक्षर अगदी घोटून घ्यायचे. मी त्यांच्याच वर्गात होते. कडवेकर सरांची एक मस्त आठवण आहे. सर आम्हाला चंद्र, सूर्य, दिवस-रात्र कशी होते हे शिकवत असताना त्यांनी 3 मुलांना वर्गासमोर बोलावलं. एक चंद्र, एक सूर्य आणि एक पृथ्वी. मग प्रत्यक्षात ग्रह जसे फिरतात तसं त्यांना फिरायला लावलं आणि दिवस-रात्र आमच्यासमोर उभी केली. इतकं घट्ट बसलं ते डोक्यात की अजून ती फिरणारी मुलं येतात नजरेसमोर. आत्ताच्या भाषेत बोलायचं तर त्यांनी चक्क व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक वापरलं होतं की. अमेरिकेत दिवस तेव्हा भारतात रात्र याचं पूर्वी भाच्यांना आणि आता नातवंडांना अप्रूप वाटतं. व्हिडिओ कॉलवर त्यांना अमेरिकेतला सूर्य आणि भारतातला चंद्र एकाच वेळेस बघायचा असतो. त्यांनाही मी शाळेत जशी शिकले ना तसं शिकवायला हवं. बापटबालच्या आठवणी म्हणजे हस्ताक्षर, पाठांतर, नाच, गाणी, दंगा, गोष्टी सांगणं इतपतच. गोष्टी सांगणं ही पुढच्या वक्तृत्व स्पर्धांची एक प्रकारे तयारीच म्हणायला हवं. कारण वक्तृत्व म्हणजे तरी काय, ठराविक मुद्दे घेऊन ते श्रोत्यांना चांगल्या प्रकारे सांगणंच की. मी खेळात एवढी बरी नव्हते. भाग घेतला तरी 1ल्या-2ऱ्या फेरीत बाद व्हायचे. खेळायला आवडायचं हे बाकी चांगलं होतं. कारण ते नसतं तर मी आपापली पुस्तकं घेऊन बसणारी एकलकोंडी मुलगी झाले असते. दोन्ही शाळांच्या अभ्यासाच्या वातावरणाचा विचार करताना जाणवतं की आमच्या शिक्षकांना आम्ही त्यांच्या मुलांसारखे होतो. आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्याला घडवण्याची त्यांची मनापासून तळमळ असे. शाळेची जिथे सहल जाणार असायची त्या ठिकाणाबद्दल मी आधी वाचून जायची. जाता जाता ती माहिती सोबतच्या मुलांना द्यायला मला आवडायचं. त्यांना आवडलं नाही तरी. पुस्तकात लिहिलेलं प्रत्यक्ष अनुभवायला मजा यायची. ही सवय पुढेही चालू राहिली. कुठल्याही भ्रमंतीच्या आधी अभ्यास आणि रिसर्च हे केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. शाळेत मला न जमलेला विषय म्हणजे चित्रकला. मला चित्र काढायला कधीच जमलं नाही. माझी चित्र बघून सर म्हणायचे, पानिपतची लढाई झाल्यावर रणांगण कसं धूळधाण झाल्यासारखं दिसलं असेल तसं आहे तुझं चित्र. तेव्हा वाईट वाटायचं मला. कधी सुधारेल का माझी चित्रकला? पुढच्या भागाचं नाव आहे धुंद स्वच्छंद. मला सहज म्हणून वाचायला भूगोल आवडायचा.
पण परीक्षेचा अभ्यास म्हणून मात्र भूगोल कधी आवडला नाही. सूचीपर्णी वृक्ष, टुंड्रा प्रदेश यांच्याबद्दलची माहिती शिकताना मला प्रचंड उत्सुकता वाटली होती. आता गेल्या 5 दशकात इतकं फिरल्यावर, सूचीपर्णी वृक्ष सतत आजूबाजूला पाहिल्यावर, टुंड्रा प्रदेशात पावलं टाकताना मला शाळेत शिकतानाचे ते माझेच उत्सुक डोळे समाधानी झाल्यासारखे वाटले. अजून एक गंमत आठवते, ती म्हणजे पृथ्वी गोल आहे हे जेव्हा सरांनी सांगितलं तेव्हा मला वाटलं की वरच्या किंवा खालच्या टोकावर म्हणजे ध्रुवावर पाट्या असतील का, की पृथ्वी इथे संपली, किंवा टोकाशी उभा राहणारा माणूस पडला तर तो कुठं बरं जाईल. नंतर खूप वर्षांनी 2019मध्ये उत्तर ध्रुवाजवळ आर्क्टिक सर्कल म्हणजे आर्क्टिक समुद्राच्या बीचवर जाऊन उत्सुकता पूर्ण केली. टुंड्रा हा अतिविशाल ओसाड असा प्रदेश, त्यावर पोलर पावलं टाकली. आजूबाजूला धारदार सॉटूथसारखे उंच उंच पर्वत. जुलैमध्येही काही पर्वतरांगावर अजूनही स्नो आणि बर्फ. पण एवढ्या निष्ठुर प्रदेशातही एखादं छोटंसं उमललेलं फूल किंवा एक छोटासा 5-6 इंच रुंदीचा पाण्याचा धबधबा. आमची बोट उत्तरेला 80 डिग्रीपर्यंत जाऊ शकली, कारण ती आईस ब्रेकर नव्हती. नजर जाईल तिकडे अथांग बर्फ, अगदी क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. ती होती जुलै महिन्यातली मध्यरात्र. दुपारचे 12 आणि मध्यरात्रीचे 12 काही फरक नाही. समरमधला 24 तासांचा दिवस होता. मी स्तिमित होऊन नुसती बघतच राहिले. तो अथांग बर्फ मध्यरात्रीच्या सूर्यकिरणात हिरकण्यासारखा चमकत होता. उत्तर ध्रुव अजून 10 डिग्री उत्तरेला, 965 किलोमीटर लांब. आर्क्टिक समुद्राच्या कायम सरकणाऱ्या म्हणजे ड्रिफ्टिंग बर्फावर तो विराजमान. समुद्राची जास्तीत जास्त खोली 4000 आणि सरासरी खोली 987 मीटर आणि कायम निदान 3 मीटर उंच असा सर्वत्र पसरलेला बर्फ. कोण जाणार तिथे की इथे पृथ्वी संपली अशी पाटी लावायला, की पृथ्वीवरून पडायला. पोलर बेअर, वॉलरस, स्थलांतरित पक्षी, समुद्रकाठाच्या उंच उंच बर्फाच्या भिंती आणि पर्मफ्रॉस्ट यांची मात्र ओळख झाली. पण आर्क्टिक समुद्राच्या थंडगार पाण्यात उडी मारायचं धाडस मात्र नाही झालं. माझ्या मिनिसोटामधल्या मैत्रिणीसारखं, सुझानसारखं. असो. सांगलीच्या राणीसाहेबांनी प्रौढ स्त्री शिक्षणासाठी वर्ग सुरू केले होते. आई स्वतःचे इंग्लिशचे क्लास तर घ्यायचीच, शिवाय या वर्गात शिकवायला जायची. आईच्या क्लासेसमुळे आमची डॉक्टर रणभिसे यांच्याशी छान ओळख झाली होती. तिच्या क्लासला मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करणाऱ्या गायकवाड नावाच्या 2 बहिणी यायच्या. या दोन्ही घरी आम्ही ख्रिसमस ट्री, मोठा स्टार बघायला आणि केक खायला जायचो. मला कापसाच्या स्नोने भरलेला आणि खूप सजवलेला ट्री आवडायचा. डॉक्टरांकडे खऱ्या बर्फाच्छादित झाडांची चित्र असलेली ख्रिसमस ग्रीटिंग कार्ड्स यायची. झाडांवरचा तो पांढरा शुभ्र बर्फ बघून मला खोटंच वाटायचं. मग डॉक्टर म्हणायचे, अगं खरंच असा नजर जाईल तिथंपर्यंत स्नो पसरलेला असतो. मी म्हटलं होतं, असं खरंच असेल तर बघायचं आहे मला. आणि पहिल्यांदा जर्मनीत गेल्यावर जे पूर्वी पेंटिंग वाटायचं तेच दृश्य प्रत्यक्षात बघायला मिळालं. माझं नाव विनया. विनयशील होते का नाही माहीत नाही, पण संकोची नव्हते, थोडी बंडखोरच होते. अगदी लहानपणापासून का हे माझं ब्रीदवाक्य. सुरुवातीचे प्रश्न साधे आणि कदाचित जरा आगाऊ किंवा धाडसी होते. 5वीत गेले म्हणून मुलांशी खेळायचं का थांबवायचं, आणि मुलींनी का नाही स्कूटर चालवायची, यासारखे प्रश्न. गावात मी टॉमबॉय म्हणून ओळखली जायची. बाबांनी मला स्कूटर शिकायला प्रोत्साहन दिलं. त्याबरोबरच पडलीस तर स्कूटर उचलून उभी करायला, स्कूटरचं पंक्चर काढायला शिकवलं. स्कूटर चालवणारी मी सांगलीतली पहिली मुलगी होते. स्कूटर चालवताना
लोक रस्त्याच्या बाजूला बघायला उभे राहायचे. कधीकधी हितचिंतक घरी येऊन सांगायचे, तो तमका तिला स्कूटर शिकवत होता, तुमची मुलगी अमक्या तमक्याबरोबर थिएटरमध्ये दिसली, वगैरे वगैरे. आई बाबा असल्या बोलण्याकडे लक्ष देत नसत. त्यांना विश्वास होता की आपली मुलगी त्यांना न सांगता काही करणार नाही आणि खोटं बोलणार नाही. विश्वास हा असा एकांगी असू शकत नाही. हळूहळू पुढच्या आयुष्यात का याचं मोल, अर्थ आणि महत्त्व कळत गेलं. कुठलीही गोष्ट करायची म्हणजे श्रम आले. नेहमी यशाची खात्री नाही. कधी प्रवाहाविरुद्ध पोहायला लागतं, कधी समाजाच्या बेड्या तोडाव्या लागतात, तर कधी नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद, सेलिब्रेशन असतं. जर का हे माझ्या आनंदाशी, ऊर्जेशी, उत्कटतेशी, पॅशनशी निगडीत असलं तर मी खूप उत्साहाने न दमता प्रयत्न करू शकते. कल्पकतेने वेगवेगळ्या मार्गांचा, उत्तरांचा विचार करू शकते. जपानमध्ये इकिगाई नावाची एक कल्पना आहे. तिचा अर्थ उद्दिष्टाची जाण हीच प्रेरणाशक्ती. मला वाटतं इकिगाई आणि पॉवरफुल का यांनी मला पुढच्या आयुष्यात खूप मदत केली. 10-12 वर्षाची असताना एकदा मुंबईला विमला मावशीच्या नरिमन पॉईंटच्या ऑफिसमध्ये गेले होते. ही मावशी हुशार, TCSमध्ये नोकरी करणारी. संध्याकाळ झाली आणि क्षणात तिच्या समोरच्या खिडकीतून लालबुंद सूर्य समुद्रात अस्ताला जाताना दिसला. आहा हा हा, काय अद्भुत दृश्य होतं. मी समुद्रात बुडणारा सूर्य तोपर्यंत कधीच पाहिला नव्हता. त्या दृश्याची अशी काही मोहिनी माझ्यावर पडली की मी ठरवलं, कॉम्प्युटरमध्ये काहीतरी शिकायचं. काय मात्र ते माहीत नव्हतं, पण त्यामुळे मला अशा ऑफिसमध्ये काम करायला मिळेल आणि असा सूर्यास्त रोज बघता येईल. क्रमशः अभिवाचन निलिमा नातू.